नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित बिडवे यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते, जो आमच्यापर्यंत पोचवला मेघश्याम सोनवणे आणि डॉक्टर सुनील इनामदार यांनी. ऐकूया. आज सकाळी ना किरकोळ कारणानं बायकोशी कटकट झाली. वैतागून दवाखान्यात आलो. OPDमध्ये नर्सनं एक केस पेपर आत आणून दिला. पेशंटचं नाव वाचलं. पुढे वय लिहिलं होतं 103 वर्ष. मी सिस्टरला आत बोलावून नीट वय विचारत जा असं म्हणालो. सर, त्याहून जास्त असेल असं घरचे म्हणतायत त्यांचे. मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्यानं भरलेला चेहरा, तोंडाचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू. ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला काय होतंय असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात आजी, मला विचारा, मी सांगते की, असं आजी हसून म्हणाली. हो, मला वाटलं तुम्हाला ऐकायला येत नसेल. मी हसून म्हणालो, BP नाही, साखर नाही, ऐकाया येतं, बिना आधाराचं चालता येतं, शिरेल बघते, सुईत धागा ववते, वाईच फाट दुखती बघा. आजी माझी फिरकी घेत म्हणाली. मी आजीला तपासलं. तपासताना सगळ्या सूचना नीट ऐकून सहकार्य करत होती आजी. एक्सरे झाला. एक्सरे नातेवाईकांना समजावून सांगितला, गोळ्या लिहून दिल्या, ते निघाले. सिस्टर आत आली. सर, आजींना तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. सुनांच्या पाठोपाठ आजी आत आली. मी खुर्चीतून उभा राहिलो. आजीजवळ गेलो. आजीनं थरथरत्या सुरकुतलेल्या हातांनी माझा हात हातात घेतला. माझ्याकडे बघून गोड हसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काही विचारायचं होतं का? मी म्हणालो. काही नाही, आले तुम्हाला भेटायला जाता जाता. चांगलं पोरगं आहे तू, आजी म्हणाली. मला गहीवरून आलं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली बायको सगळं पाहत होती, ऐकत होती. मी तिच्याकडे पाहिलं. आजी हळूहळू चालत बाहेर गेली. पण ना, त्या स्पर्शानं आयुष्याकडे बघण्याची ती सकारात्मक वृत्ती, ते निरागस हास्य, माझ्याच नकळत मी बायकोकडे पाहून हसलो. खराब म्हणून आपणच सुरू केलेला दिवस असतो. योगायोगानं असा परिसस्पर्श होतो. पण नेहमीच असं कोणी भेटेल असंही नाही ना. मग आपल्यालाच स्वतःहून झालेलं सोडून द्यायला शिकायला हवं, जमायला हवं. भरपूर वर्ष जगावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण भरपूर वर्ष छान, निरोगी, सकारात्मक जगावं, ते कसं, ते आजी आज शिकवून गेली खरी. श्रोते हो, वय वाढलेलं असो की नसो, पण उगाचच कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आहे ती परिस्थिती आपल्याला शांतपणे हाताळता आली पाहिजे. आणि ती हाताळण्यासाठी आपल्याकडे सकारात्मक वृत्ती आणि सकारात्मक विचार हे असायला हवेत. आणि हे आपल्याला ठरवून आत्मसात करता येतं. फक्त विचारांची दिशा सकारात्मकतेकडे वळवायला हवी, एवढंच. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा.
त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.